गुब्बा आहे बाबू मॅडमच दिसते बरं, मराठी शाळेतली मॅडम. ही पेटी जी आहे सुटकेस, ही आमच्या आईच्या लग्नाच्या अगोदरची आहे. ह्यात काय बघायचं आहे का तुम्हाला? नमस्कार गाईज, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या न्यू ब्रँड ब्लॉगमध्ये. आणि मी काय दाखवतोय बघा, आज जो फायनली आपला चष्मा आहे तो डिलिव्हरी झालेला आहे आता मग अशी जस्ट थोड्या वेळापूर्वी. तर हा त्याचा बॉक्स, हा त्याच्यावरचा बॉक्स. तर तुम्हाला तो आज मी दाखवणार आहे आपल्या फायनली ब्लॉगमध्ये. तर अनबॉक्सिंग केली होती पण तुम्हाला बी दाखवा म्हटलं. बघू शकता ह्या कंपनीचा आहे. काय प्रीमियम आहे बघा, बघा कसला प्रीमियम बॉक्स आहे, एकदम कूल. आणि ह्याच्यावरती पण ब्रँडिंग आहे, म्हणजे एकदम मस्त आहे. ओपन करूयात आता अगोदर. बघा ह्यामध्ये हा चष्मा आहे, पाऊच आहे. बघा हा आपला जो मेन प्रोडक्ट बघू शकता. हा कलर घेतलाय मी स्काय ब्ल्यू कलर. बघूयात कसा, म्हणजे तुम्हाला कसा वाटतोय बघा आता कसा वाटतोय मला सांगा तू. ह्यामध्ये पण बघा, म्हणजे हा हारसा छोटा आहे पण विषय मोठा आहे. मला लांबचं थोडं दिसत नव्हतं, मी डोळे वगैरे चेक केले तर लांबचं दिसत नव्हतं. आणि ब्ल्यू कोटिंग घेतलाय कारण तुम्हाला माहिती आहे आपलं काम व्हिडिओ बनवणे, एडिट करणे. तर ब्ल्यू कोटिंग जरा थोडंसं लाईटला थोडं कमी ऑब्झर्व करून आपल्यापर्यंत डोळ्यापर्यंत येऊ देत नाही जास्त. तर अशा प्रकारचा आपला चष्मा जो होता तो फायनली आला आणि लेन्स कार्ड वरून. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. तर गाईज आता आईला ट्राय करून बघूया चष्मा. ही चष्मा आलेला आपला. बरोबर तुझा माझा नंबर एक सारखाच आहे. गुब्बा आहे का? तीच म्हणते तुला, तुझा माझा नंबर एक सारखाच आहे. जवळ दिसते म्हणजे असं काय आदक दिसते ना, तुझा माझा नंबर एकच आहे ग. तीच म्हणते बाबू मॅडमच दिसते बरं. आणि हा आमच्या आईला देखील हाच सेम नंबर आहे. तर आईला मला दोघांना यूज करता येईल. आईने वगैरे घालून बघितला, तिला पण एकदम असं छान वाटायला लागलं घातल्यानंतर. आणि मला पण तो मुद्दा असा आहे की हा कलर चांगला आहे का सांगा, का ब्लॅक कलर घ्यायला पाहिजे होता, कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. तर सकाळचे बघा तर किती वाजले, 11-10 झाले. तर आता आपण काम करूयात, काहीतरी खाऊन घेऊयात पोटा पाण्याला. आणखी मी जेवलो नाही, तर चला बघूयात काहीतरी केलं असेल खायला. काही जेवण तर नाही घेतलं पण खीर केली होती, खीर घेतली बघा, दूध आणि खीर. तर चला आता आज ह्याच्यावर थोडाफार बेत आपला. आणि आज शनिवार आहे तर थोड्या वेळाने आपण जाऊयात मारुतीच्या मंदिरात दर्शन वगैरे घेण्यासाठी. तर त्या अगोदर खीर खाऊन घेऊयात, तुम्ही पण या खायला. मला तर कसं माहिती आहे का, खीर आहे म्हणून मी खरं म्हटलं तर आता म्हणजे जेवायचं म्हणजे कॅन्सल केलं नाही, तर मी खरं म्हटलं तर जेवणार होतो कारण मला दम निघत नाही. आता मी खीर खातो आणि आपण नंतर जाऊया देवळामध्ये दर्शन घ्यायला. आज शनिवार आहे. खीर वगैरे खाऊन झाले तर आपले बघा सामान वगैरे आहे व्यवस्थित ठेवूयात आणि जाऊयात मंदिरात दर्शन घ्यायला. कारण आपण 5 वाजता लाईव्ह घेणार आहोत आणि किती वेळ लाईव्ह चालू काय सांगता येत नाही. तर आता जाऊन दर्शन करून घेऊयात म्हणलं. आणि तुम्हाला पण दाखवतो आमच्या गावातील मारुतीचं मंदिर. आणि बाहेर बघा आज असं वातावरण झालंय, चिल बाय फील. तर चला जाऊया. थोडं मात्र खरं आहे की मला असं जे बघतोय मी त्यापेक्षा असं चष्मा घातल्यावर थोडं क्लिअर आणि बेटर वाटतं. गावात तर आज लय शांतता आहे बघा. पुढच्या साईडला पण सगळं शांत वातावरण, आमच्या गलीकडे पण शांत वातावरण. मतलब आज क्या माहोल क्या आहे. आणि फक्त बघा ह्यांचा दरारा चालू आहे गावात. कसं आहे समोरच्या साईडला आहे काय मंदिरापाशी आलोय गाईच. बघा ही आहे आमचं गावातील हनुमानाचं मंदिर. तर चला दाखवतो तुम्हाला. जय बजरंगबली. बघू शकता अशा प्रकारचं आहे छोटंसं गावातील मंदिर. आणि सकाळ सकाळी इथे पूजा केली जाते. आज शनिवार आहे म्हटल्यानंतर बघू शकता ऑलरेडी. आणि ही मूर्ती जी आहे ती दगडातून कोरलेली आहे बघू शकता. आणि आतमध्ये एक आहे मूर्ती, ती दाखवतो तुम्हाला. आतमधली मूर्ती दाखवतो. बघू शकता आतमधील मूर्ती ही पण मस्त आहे. जय बजरंगबली, जय सियाराम. गाईज एक सांगायचं राहिलं की मी बाकीच्या गावातील मंदिरामध्ये गेलो हनुमानाच्या, पण मला जसं आठवतं तसं फक्त आमच्याच गावात एवढं मोठं मंदिर आहे हनुमानाचं, बजरंगबलीचं. तर ही एक जरा चांगली गोष्ट वाटते की बाबा एवढं मोठं मंदिर आपल्या गावात आहे. तर ओके, तर हीच गोष्ट सांगायची की आता दर्शन वगैरे झाले. तर आता चला घराकडे निघूयात. आणि आजचं वातावरण तर तुम्हाला दाखवलं तुम्ही कसं आहे. बघा शकता बाहेरच्या साईडला आजचं वातावरण अशा प्रकारचं आहे. एक सांगायचं राहिलं की जो हा चष्मा आहे तो मी डेली नाही यूज करणार, फक्त फोन बघताना
काही एडिटिंग वगैरे करताना किंवा बारीक गोष्टी म्हणजे पुस्तक वगैरे वाचताना वगैरे यूज करणार. जास्त म्हणजे बेसिक यूज एवढाच आहे ह्याचा. आणि मला डॉक्टर पण म्हणते तू असंच यूज कर म्हणून. आणि हा इतका हलका आहे ना, वाटत नाही की आपण म्हणजे चष्मा वगैरे घातलाय वगैरे म्हणून. काय आलोय घरी आणि तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती की आपण जशी मध्ये डेली व्लॉगिंग केली 48 दिवस, तसं डेली व्लॉग पोस्ट करायला पाहिजेत का युट्यूबवरती अशी लॉंग व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. हे खूप दिवस झाले, 8 दिवस होत आलं. माझ्या मनात इच्छा होती विचारायची म्हणून विचारतोय. तर तेही मला कमेंट करून सांगा काय वाटतंय ते. चष्मा देखील कसा वाटतोय ते देखील कमेंट करून सांगा नक्की. तर आता ह्याला ठेवूयात. गाईज आपला जो बॉक्स आहे तो ठेवायला रेडी झाला, म्हणजे ठेवून ठेवूयात. हे फक्त बाहेर ठेवूयात, चष्मा वगैरे आहे फक्त. तरी बॉक्स ठेवूयात. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ती खूप इंटरेस्टिंग. तर ह्यात काय बघायचं आहे का तुम्हाला? ओ हो बघा गाईज, ह्यात सगळे माझे जे प्रोडक्ट्स मागवले होते त्याचे सगळे बॉक्स मी गोळा करून ठेवले. ते घड्याळाचं आहे, हे मोबाईलचं आहे, मोबाईलचे चार्जर, कवर, ड्रोन, आपला जो ड्रोन, आणि थोडंफार डेकोरेशनचं आहे, हे सिम कार्डचं आहे, ट्रायपॉडचं. त्यानंतर खाली एक बॉक्स आहे. खूप सारे बॉक्सेस असे ठेवलेले आहेत. तर ही पण आता ह्यातच फिट करूयात कुठेतरी. आणि हे बघा, मी जो खूप दिवस झालं जपून ठेवले, वर्ष 2 वर्ष सगळे बॉक्स ह्यात ठेवले. तर गाईज फायनली कसं बस ह्यामध्ये बसवला आहे हा सेकिल बॉक्स. तर चला बंद करून ह्याला ठेवूयात व्यवस्थित. खजाना आहे हा माझा. तर गाईज आता मी थोडी जरा काय करतो माहिती आहे का, 5 वाजताच्या लाईव्हची प्लॅनिंग करतो, म्हणजे काय बोलायचं आहे काय वगैरे. आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. गाईज आता आपलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काम वगैरे निपटून आपण झाले. बघू शकता सध्या इथं सगळं व्यवस्थित. आपलं गाण्याचं जरा विषय चालू आहे. अरे 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 उडा लागले. अरे अरे तर गाणं आपलं येणार आहे ते डायरीत जरा थोडं चालू होतं प्रिपरेशन त्याचं बघायला. तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की लाईव्ह स्ट्रीम घेणार होतो, पण लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकत नाही कारण चाललोय थोडं बाहेर. तर आणि ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मला तिकडे जावंच लागणार आहे. त्यामुळं तर लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकत नाही सध्या तरी. बघा गाण्याचं आपलं काम कम्प्लीट केलं, जरा थोड्या वेळ झोपलो देखील. तर हां म्हणजे आजचं काम म्हणजे झालं, पण लाईव्ह करू शकत नाही. आज लाईव्ह करणार होतो. आणि आजचं बघा वातावरण काय मस्त झालं. कसं वाटतंय बघा, कमेंट करून सांगा मला कसं वाटलं ते. तर थोडंसं आता सध्या गाण्याच्या रिलिक्सच्या लास्टला काय काय शब्द ॲड करायचे ते होऊन जातील लवकरच. गाणं आपलं लवकरच येईल. तर तसं म्हणायला गेलं तर ह्या ब्लॉगला एंड करतो. सर्वांनी आपल्या आजच्या ब्लॉगला लाईक करा, कसं वाटलं कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सर्वांना जय महाराष्ट्र आणि स्वतःची काळजी घ्या. लवकरच येणारे व्हिडिओज भारी भारी असतील. ओके, भेटू.